नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बाप रडला, लेक ढसाढसा रडली. डॉक्टर हंकारेंच्या शब्दांनी कोरोचीचे हृदय हेलावले. कधी न समजलेले आई वडील व्याख्यानात नात्यांचा गहिवर, डोळ्यात पाणी आणि मनात पश्चातापाची भावना घेऊन ग्रामस्थ परतले. आईच्या पदराची ऊब आणि बापाच्या काळजाची माया काय असते याचा प्रत्यय काल कोरोची वासियांना आला. कोरोची ग्रामपंचायत आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या संकल्पनेतून प्रख्यात व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांचा कधी न समजलेले आई वडील या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉक्टर हंकारे यांनी आपल्या ओघवत्या आणि भावस्पर्शी शैलीने उपस्थित हजारो ग्रामस्थांच्या मनाचा ठाव घेतला. व्याख्यान सुरू असताना डॉक्टर हंकारे यांनी आजच्या धावपळीच्या युगात हरवत चाललेल्या नात्यावर मर्मविधी भाष्य केले. ते म्हणाले, अरे मुलांनो, आई वडील गेल्यावर त्यांचे मोठे फोटो बनवून त्यांना महागडे हार घालून काय उपयोग? भिंतीवरचा तो निर्जीव बाप तुम्हाला कधीच मिठीत घेऊ शकणार नाही. त्यांच्या फोटो समोर वेगवेगळी पकवाने ठेवून काय उपयोग? फोटोतल्या बापाला कधीच घास चारता येत नाही आणि तोही खात नाही. जे काही करायचे आहे ते जिवंत असताना करा. त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाने बोला, त्यांना वेळ द्या, त्यांना जेवणाचे 2 घास भरवा. त्यांच्या या वाक्याने संपूर्ण जिल्हा परिषद शाळा प्रांगणात शांतता पसरली आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. आजची अल्पवयीन मुले ज्या पद्धतीने चुकीच्या संगतीमुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे आणि व्यसनाधीनतेकडे वळत आहेत, यावर डॉक्टर हंकारे यांनी प्रखर शब्दात ताशेरे ओढले. जेव्हा एखादा तरुण व्यसनाच्या आहारी जातो तेव्हा केवळ त्याचे आयुष्य संपत नाही, तर त्यांच्या आई वडिलांचे कष्ट आणि स्वप्ने जिवंतपणे जाळली जातात, असे सांगत त्यांनी तरुणांना कर्तव्याची जाणीव करून दिली. व्याख्यानाचा सर्वात भावुक क्षण तेव्हा आला जेव्हा वडिलांच्या कष्टाची आणि प्रेमाची जाणीव होऊन उपस्थित असलेल्या अनेक मुलींनी आणि तरुणींनी धावत जाऊन आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारली. बापाच्या खांद्यावर डोके ठेवून बापाच्या मिठीत लेकी ढसाढसा रडताना पाहून उपस्थितांचेही हृदय भरून आले. ताट करण्याचा बापही आपल्या लेकीचे ते प्रेम पाहून लहान मुलासारखा गहिवरला आणि बापही लहान मुलासारखे रडू लागला. कोरोचीच्या इतिहासात नात्याचा असा हृदयस्पर्शी सोहळा यापूर्वी कधीही अनुभवला नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. सामाजिक प्रबोधनाच्या या उपक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी पुढाकार घेतला होता. याप्रसंगी सरपंच डॉक्टर संतोष भोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कोरोचीतील महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. डॉक्टर हंकारे यांनी केवळ व्याख्यान दिले नाही, तर विखुरलेल्या मने आणि दुरावलेली नाते पुन्हा एकदा शब्दांच्या माध्यमातून एकत्र गुंफली. कोरोचीच्या ग्रामस्थांसाठी हे सायंकाळ आयुष्यभराची संस्काराची शिदोरी देणारी ठरली. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.